येण्याचा प्रयत्न करणार आहोत। जय शिवराय मित्रांनो, हो, थकीत कर्जमाफी होणार। 2017च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, हा एक शेतकऱ्यांना पडलेला गंभीर प्रश्न आणि याच्या संदर्भात वेळोवेळी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आवाज उठवला जात होता। याच्यासाठी कोर्टामध्ये याचिका टाकण्यात आल्या, कोर्टाचा निकाल लागला, परंतु अद्याप देखील या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही। आणि अशाच या थकीत असलेल्या, प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच बाकी आहे का? असे शेतकरी खरंच बाकी आहेत का? अशा शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद केली जाते का? असा एक प्रश्न सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराच्या दरम्यान विचारला गेला। 15,911 नंबरचा हा प्रश्न भास्कर जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित करण्यात आला। रोहित पवार असतील किंवा इतरही बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या चर्चेमध्ये सहभाग घेतला। याच्यामध्ये 2017च्या कर्जमाफीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर सुद्धा राज्यामध्ये 6,56,000 शेतकरी बाकी आहेत का? 5,900 कोटी रुपयाची गरज आहे का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाणार आहे का? नवीन कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलंय का? अशा अनेक सारे प्रश्न या चर्चेमध्ये, या प्रश्नोत्तरामध्ये उपस्थित करण्यात आले आणि याच प्रश्नाच्या उत्तरादाखल सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून काही उत्तरं देण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये हो, 2017च्या कर्जमाफीपासून राज्यात 6,56,000 शेतकरी बाकी आहेत आणि अशा 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 5,975 कोटी 51 लाख रुपयाच्या निधीची गरज असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शासनास शिफारसी करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या अभ्यासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आली। आणि अशा प्रकारच्या प्रक्रिया पार पाडत असताना कुठल्याही प्रकारचा विलंब होत नाही, अशी सुद्धा माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत आज झालेल्या या प्रश्नोत्तरातील चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांची 2017च्या कर्जमाफीमधील वंचित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे आणि शासन ती करण्याच्या तयारीत आहे, अशा प्रकारची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे साहजिकच या उर्वरित असलेल्या, वंचित असलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे। परंतु 2022 पासून आज 2025 पर्यंत याच्यामध्ये वेळ काढूपणा करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये काही प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। आशा करूयात आता या बजेटमध्ये याच्या संदर्भात काही तरतूद करून लवकरात लवकर या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। धन्यवाद।